आम्ही नशराबाद बेडी निमगाव गटातील शेतकरी असून जानेवारी महिन्यापासून आमचा बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील कारखानाने आमचा ऊस नेलेला होता। आजपर्यंत त्यांनी 8 दिवसात पैसे पेमेंट करू बा अशी बोली केली होती कारखान्यांनी, पण आता 4 ते 5 महिने होईल तोपर्यंत त्यांनी 1 रुपया दिलेला नाही। सर्व शेतकरी आम्ही कर्जापासून थकबाकीदार होऊन गेलेलो आहे। कारखान्याचा एक नया पैसा मिळालेला नाही आम्हाला। ते आमच्याशी संपर्क पण करताना आमचा फोन पण उचलताना कारखाना पण बंद करून ठेवला आहे त्यांनी। जवळजवळ 50 ते 60 लाखांचं आमचं पेमेंट बाकी आहे। 50 ते 60 शेतकरी आहोत आम्ही। कुठल्या कारखान्याला ऊस दिला होता? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धाड या कारखान्याला ऊस दिला होता। पैनगंगा साखर कारखाना। काय मागणी आहे? मागणी आमची की लवकरात लवकर आमचं पेमेंट करावं आम्हाला, जेणेकरून कर्ज भरता येईल। आमच्या कर्जाचे मागे शासनाने पण तगादे लावून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे हे पेमेंट नसल्यामुळे आम्ही सर्व ऊसावरच आत्मनिर्भर आहोत। त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचं निवेदन मान्य करावं या बाबतीत साहेबांना निवेदन केलं आहे। आज 50 शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढला होता। त्या मोर्चा अंतर्गत त्यांनी एक निवेदन दिले। त्या निवेदनाप्रमाणे 50 शेतकरी जो जळगाव तालुक्याचे आहेत त्याला बुलढाण्याचे एक साखर कारखान्याला त्यांनी काही ऊस पिकलं होतं, परंतु त्याचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाही या अशी तक्रार त्यांनी केली। या संदर्भामध्ये त्यांची जो तक्रार आहे ते आपले जिल्ह्याचे जो उपनिबंधक आहे आणि DDR आणि त्यासोबत आपले साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे त्यांचे निवेदन पाठवण्यात आलेलं। त्याच्यावर योग्यता चौकशी करून म्हणजे योग्यता कारवाई करण्यात